नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, आपल्या सर्व बांधवांना निराधार अनुदान योजनेचे जे काही पेन्शन आहे ते तहसील कार्यालयामार्फत दिले जाते। मग तहसील कार्यालयामध्ये सर्व माहिती अपडेट केली जाते। त्यासाठी आपल्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना सेपरेट विभाग आहे, स्वतंत्र विभाग आहे। मग या विभागाची एक समितीसुद्धा असते, त्यामध्ये अनेक प्रतिनिधी असतात, लोकप्रतिनिधी असतात। तर त्या समिती गठीत करून त्या ठिकाणी निराधार बांधवांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले जातात। तर मग आपले पेन्शन वेळेवर मिळावे, दिव्यांगांना, निराधारांना त्यांच्या काय समस्या असतील त्या सोडवल्या जाव्या, यासाठी समितीबाबत नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे। निराधारांना हा मोठा दिलासा आहे। तर तालुका समितीबाबत कोणकोणते नवीन नियम या GR मध्ये दिलेले आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ सुलभपणे होण्यासाठी ज्या तालुक्यामध्ये गठीत समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार झालेली नाही, अशा तालुक्यांमध्ये उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद सोपविण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांचा 17 जून 2026 रोजीचा हा GR आहे। मित्रांनो, मग या GR मध्ये काय माहिती दिलेली आहे ती सविस्तरपणे जाणून घेऊया। विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना अनुदानाचा लाभ सुलभपणे होण्यासाठी ज्या तालुक्यामध्ये गठीत समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार झालेली नाही, अशा तालुक्यांमध्ये समितीचे अध्यक्षपद फक्त दिव्यांग लाभार्थ्यांपुरतेच मर्यादित उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत अथवा अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत सोपवण्यात येत आहे। सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत विशेष सहाय्य योजनेतील इतर लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्याचा अधिकार पूर्वीप्रमाणे संबंधित तहसीलदार यांना राहतील। तसेच खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे। उपविभागीय अधिकारी महसूल यांनी समितीच्या बैठका संबंधित तालुक्यामध्येच घ्याव्यात। ज्या उपविभागात अर्जाची संख्या जास्त असेल तेथील तालुक्यांमध्ये उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या कार्यक्षेत्रात व्यतिरिक्त जिल्हाधिकारी यांना अतिरिक्त अधिकाऱ्यांची नियुक्तीची आवश्यकता वाटल्यास जिल्हाधिकारी हे उपजिल्हाधिकारी दर्जाचे नियुक्ती विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने करतील। सदर निर्णय फक्त दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या योजनापुरताच लागू राहील। सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपल्यास बघण्यास मिळेल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आहे। यामुळे काय होणार आहे, तर विशेष सहाय्य योजनेतील जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्या काही समस्या आहेत, त्यांचे जे काही पडताळणी आहेत, याबाबत सर्व काही निर्णय हे आता या समितीमार्फत होणार आहे। त्यामध्ये विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दिले जाणाऱ्या अनुदानाचा आढावा घेतला असता असे निदर्शनास आले आहे की दिव्यांग व्यक्तींचे अर्ज, वैश्विक ओळखपत्र, UDID कार्ड नसणे, KYC म्हणजेच आधार व बँक खाते संलग्नीकरण, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कारणास्तव प्रलंबित आहे। ज्या तालुक्यांमध्ये गठीत समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती झालेली नाही, अशा तालुक्यांमध्ये प्रलंबित अर्जांची संख्या जास्त आहे। दिव्यांग व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ सुलभपणे व सुरळीतपणे होणे आवश्यक आहे। तसेच बनावट लाभार्थी योजनेत समाविष्ट होऊ नये, यास्तव ज्या तालुक्यामध्ये गठीत समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार झालेली नाही, अशा तालुक्यांमध्ये आता उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद देण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळण्यास मार्ग मोकळा झालेला आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।